नमस्कार. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, उद्यमन कार्य सिद्धंती. उद्योग केल्याने कार्य आणि मनोरथ पूर्ण होतात असं म्हटलं जातं. उद्योजक समाजाला दिशा देतात, रोजीरोटीची निर्मिती करतात, अर्थात एक प्रकारे देशसेवेचं व्रत ते हाती घेतात. आजच्या समाजात आपण बघितलं तर आत्मनिर्भर भारत किंवा स्वयंपूर्णता या विषयांकडे मोठ्या प्रमाणात बोललं जाते आणि त्याच अनुषंगानं अभि ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे सर्वे सर्वा प्रसिद्ध उद्योजक विचारवंत डॉक्टर जितेंद्र जोशी सर आज माझ्यासोबत आहे. सर तुमचं स्वागत आहे. थँक्यू सर. रेफरल की हा आपला कार्यक्रम आहे आणि याच्यातून आपण नवीन विचार नव्या पिढीसाठी आपण त्याबद्दल चर्चा करतो, त्याच्याविषयी संवाद साधतो. तर तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच स्वप्नील. Yes. तुला भेटल्यावर नेहमीच आनंद होतो अरे. आणि गेल्या अनेक वर्षापासून तुझ्याशी आमचा संपर्क आलाय. येस, हसतमुख असतोस ते तुझं ऍसेट आहे. क्या बात आहे. थँक्यू. हो. अभि ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली, तुमचं व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण कसं झालं ते जरा सांगा. शुअर. ऍक्च्युली स्वप्नील मी इंजिनियर झालो 96-97ला बरं. आणि त्या पिरियडमध्ये पहिल्यांदा मी माझा इमिजिएटली एक व्यवसाय सुरू केला होता, पण त्याच वेळेला मी ग्रीव्जमध्ये जॉईन केलं आणि फर्स्ट सेकंड थर्ड शिफ्ट सुरुवात केली, कारण त्यामुळे डेफिनेटली पगार जो 4,000 रुपये सुरुवात झाली आणि इम्पॉर्टंट होतं की त्यावेळेला पैसे मिळवणं. पण माझ्या पॅरलली डोक्यात आलं की आपण बिझनेस पण करण्याची गरज आहे. हो. आणि त्यावेळेला मी माझा पहिला व्यवसाय सुरू केला होता इझी कॉल सिस्टीम नावाने. बरं. त्यावेळेला ऑफिस ऑटोमेशनचे बरेचसे इन्स्ट्रुमेंट जे पॅनासोनिकचे फॅक्स असतील, टाटाचे फोन असतील आणि किंवा कॉर्डलेस नवीन आला होता, पेजर्स आले होते त्यावेळेला, 2 लायनर 4 लायनर. आणि मला असं वाटत होतं की मला इकडे एक फिक्स उत्पन्न पण असावं आणि व्यवसाय पण करावा. पण फिक्स उत्पन्न पाहिजे नोकरीसाठी तर मला दिवसा शक्य नव्हतं, कारण मग मी माझ्या मॅनेजमेंटला मला थर्ड शिफ्ट द्या. अच्छा. नॉर्मली थर्ड शिफ्ट खूप लोकांना आवडत नाही, पण मी 2 वर्ष मी फक्त 90% वगैरे थर्ड शिफ्ट केली आणि दिवसा मात्र मी माझ्या व्यवसायावर त्यावेळेला भर दिला. आणि त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक्स मार्केट सुरुवातीला चांगलं होतं, पण नंतर थोडंसं मार्केट डाऊन व्हायला लागलं, थोडंसं रिकव्हरी इश्यू आणि आपलं मराठी उद्योजकांना सुरुवातीच्या पिरियडमध्ये फायनान्सची अडचण असतेच. तर मला त्यावेळेला पैसे नव्हते जास्त खरं म्हणजे. मग त्यावेळेला एक मला निर्णय घ्यावा लागला की आता थोडं थांबावं, पॉज घ्यावा बिझनेसला आणि नोकरीत थोडंसं पुढे जावं. पण त्याच पिरियडमध्ये मी काही डिग्र्याज आणखीन घेत गेलो, इंजिनिअरिंग मॅनेजमेंटच्या काही डिग्र्याज घेतल्या आणि देन चांगली अपॉर्च्युनिटी फोर्डला मिळाली मला. फोर्ड इंडियामध्ये लॉन्च झाली त्या पिरियडमध्ये. आणि हे सगळं करत असताना त्याच पिरियडमध्ये लग्न पण झालं माझं. तर त्यावेळेला आपल्या घरच्यांचं एक प्रेशर असतं, आता फिक्स उत्पन्न पाहिजे, आता जबाबदाऱ्या आहेत. मग म्हणून मी कंटिन्यू केलं. त्यानंतर टाटा मोटर्सला स्पेअर पार्ट डिव्हिजन हेड म्हणून चांगली अपॉर्च्युनिटी आली. त्यानंतर मी फिलिप्सला कंट्री हेड राहिलो. आणि हे सगळं करत असताना तोपर्यंत ॲटलस कॉप्कोची एक चांगली अपॉर्च्युनिटी, मी एशिया पॅसिफिक हेड झालो ॲटलस कॉप्कोचा. आणि 2006च्या आसपास मला जाणवलं की आपण किती कंपनीमध्ये जरी मोठं असलो, मोठ्या पदावर गेलो, पण ज्या दिवशी मी खुर्चीतनं उठून जातोय की केबिनमधनं मी जेव्हा बाहेर आहे, कंपनीच्या बाहेर आहे, आणि त्यावेळेला मात्र मी कोणीच नाही. तर म्हटलं आता मी 32 वर्षात होतो त्यावेळेला. म्हटलं आता दिस इज द राईट टाइम की आपण आता फक्त नोकरी करायची नाही. आणि विथ द गॉड्स ग्रेस ज्या दिवशी मला कंपनी ठरवलं की दे वॉन्ट टू अपॉइंट मी ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर, त्याच दिवशी संध्याकाळी मी रिझाईन केलं. आणि मी ठरवलं की आता आपल्याला परत जॉब नाही करायचं, आता बिझनेस करायचा. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी आलो. माझ्याकडे एक डेक्कनला छोटंसं ऑफिस घेऊन ठेवलं होतं 200-250 स्क्वेअर फुटाचं. आणि मी म्हटलं त्यातनंच पहिली सुरुवात करावी बिझनेसची. आणि अभि ग्रुपची सुरुवात तिकडनं झाली 2006 एंडला, 7च्या सुरुवातीला. आणि मला सांगायला बरं वाटतंय की पुढच्या वर्षी साधारण 20 वर्ष कंप्लीट करू ग्रुपला. ग्रुप वाढत गेला. बघता बघता 10,000 लोक जॉबमध्ये आता सध्या आहेत. 9 कंपन्या आहेत. व्यावसायिक पसारा आमचा लॉजिस्टिक पासून सुरुवात झाला तर लॉजिस्टिक्सच्या 3 कंपन्या आहेत, फार्मास्युटिकलच्या रिलेटेड कंपन्या आहेत, कन्स्ट्रक्शन मध्ये आहोत. भारतामध्ये 71 ऑफिसेस आहेत. भारताच्या बाहेर आम्ही जवळजवळ आता 60 पेक्षा जास्त कंट्रीमध्ये आहोत. त्यातले 28 ठिकाणी स्वतःचे ऑफिसेस आहेत आमच्या. तर हा व्यवसाय वाढत गेला बघता बघता. आणि माझ्या डोक्यात त्यावेळेला आलं होतं की स्वतःच्या पायावरच उभं राहणं. आणि तुझा जो प्रश्न होता की का वाटलं बिझनेस करावं, का वाटलं,
कारण सगळ्यात इम्पॉर्टंट तेच असतं की एका सर्टन पिरियडला तुम्ही ठीक आहे नोकरी पण केल्यानंतर एका चांगल्या पोझिशनला आलात, त्याच्यानंतर पुढचा जो टप्पा आहे ना तो खूप बरोबर. महत्वाचा असतो लाईफमध्ये, बरोबर. आणि त्या योग्य वेळी तुम्हाला तो निर्णय घेणं गरजेचं असतं. खरंय, खरंय. तर मला निर्णय चांगला झाला असं वाटतंय. वा. सुरुवातीला बरेचसे घरच्या फ्रंटवर पण आलं की नाही तुम्ही आता एवढा चांगल्या पगाराची नोकरी सोडताय. तो किस्सा मला सांगायला आवडेल तुला. नक्कीच. कारण माझी जी लास्ट सॅलरी होती साधारण 8-1 लाख रुपये महिना होती फॉर एक्झाम्पल, आणि ती एवढी मोठी सॅलरी सोडून मी व्यवसायात उतरतोय, आणि तुला खोटं वाटेल 3 महिन्याच्या प्रयत्नानंतर पहिला कस्टमर मिळाला आम्हाला. बरं. एक प्लांट आम्ही छोटासा हँडल करायला घेतला, आणि तिथं बिलिंग फक्त होतं 1,10,000 रुपये, आणि मला मिळाले 7,000 रुपये. बरं. तर त्यावेळेला तो प्रसंग असा होता की सगळ्या घरच्यांचं म्हणणं होतं की आता पुन्हा बायोडाटा अपडेट करून ही योग्य वेळ आहे की तुमचं बायोडाटा आता चांगला आहे तोपर्यंत तुम्ही परत जॉबमध्ये या. बरं. आणि मी तेव्हा खरं ऐकलं नाही. मी म्हटलं नाही, मला असंच पुढे जायचंय. ओके. आणि आज 20 वर्षांनी आय एम हॅपी. क्या बात आहे, क्या बात आहे. तुमच्या आयुष्यात प्रभाव टाकणारे असे कोणते व्यक्ती होते, कोणत्या घटना होता ज्यामुळे तुम्ही प्रभावित झालात? स्वप्नील, कसं आहे, लाईफ आपण जगत असताना मला एवढं रिसेंटली कळलं, असं पूर्ण लाईफमध्ये असा एकच गुरु असा नसतो माणसाला, अनेक गुरु असतात आपल्याला, आणि हे गुरु वेगवेगळ्या टप्प्यावर तुम्हाला दिसत असतात. अगदी चालता बोलता तुमच्या ऑब्झर्वेशन मधनं सुद्धा तुम्हाला गुरु तयार होतात. कारण आपण म्हणतो की देवाने आपल्याला ब्रेन नावाची जी एक शक्ती दिलेली आहे, जे अवयव दिलेले आहे, तर तो अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतो. कारण तो जे डोळ्यांच्या माध्यमातून बघतोय ते फिल्टर करतोय, कानाने जे ऐकतोय ते पण तो समजून घेतोय, त्याच्यातनं तुमच्या पुढच्या प्रतिक्रिया होत आहेत. तर डेफिनेटली हे खूप महत्वाचं असतं की तुम्ही जेव्हा ऑब्झर्वेशन चांगलं करताय, तुम्ही चांगलं ऐकताय, तर त्याच्यातनं ज्या व्यक्तींकडनं तुम्ही ते बघताय किंवा शिकताय ते शिकणंच असतं की काय गोष्टी कराव्यात, काय गोष्टी करू नयेत, हे आपल्याला लहानपणापासून कळत असतं. पॅरलली जेव्हा आपण विचार करतो की ज्या वेळेला आपल्याला मोठं व्हायचंय, तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या पण सक्षम व्हायला पाहिजे. आता माझ्या बाबतीत बोलशील तर अगदी 10वी पर्यंत आमच्या घरावर पत्रेच होते, आणि त्यावेळेपासून मला नक्की हे जाणवलं की तुम्हाला समाजामध्ये जर खरंच मान सन्मान हवा असेल, लोकांनी तुम्हाला थोडी किंमत द्यावी असं वाटत असेल, तर तुम्हाला काहीतरी होणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ते प्रयत्न 100% असायला पाहिजे. म्हणजे कोणी म्हणतं 99% एफर्ट, 1% नशीब, तर माझं म्हणणं आहे की 100% प्रयत्न करा, नशिबाचा काटा कुठे हलू द्या. जसं आपल्या कृष्णाने जे म्हटलेलंच आहे श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, आणि अतिशय अर्थ मी रोज अनुभवतोय त्याचा, कर्म करत राहणे, त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि तुम्ही ते करत राहिल्यानंतर मात्र तुम्हाला जे काही रिझल्ट असतील दॅट यू नीड टू ऍक्सेप्ट. तुम्हाला ऍक्सेप्टच करायचं ते, आणि त्याच्यात पण आनंदी राहायचं. तुम्हाला वाटतं शिकणं हेच आहे, डुईंग बाय लर्निंग. अँड गुरु कॅन बी एनीवन. एकच गुरु कन्सेप्ट मला स्वतःला तशी पटत नाही, कारण गुरु अनेक असू शकतात. जसं आपलं लेटेस्ट उदाहरण म्हणलं, अगदी AI नवीन आलेलं आहे. तर आता AI मध्ये काही यंगस्टर मी बघतोय आता कंपन्यांमध्ये, की आमच्या कंपनीमध्ये पण आहेत, की जे एखादी गोष्ट माझ्या टीमला करायला 10, 15, 20 मिनिटं लागत असतील, अर्धा तास लागत असेल, ते एखादी यंगस्टर येऊन ज्याला AI मध्ये तो चांगला आहे, तो मे बी 1-2 मिनिटामध्ये फटाफट करून दाखवतो. तो आत्ताच्या घडीला तो गुरुच आहे, कारण तो आपला वेळ वाचवतोय, तो आपल्याला पुढे नेतोय. डेफिनेटली गुरु ही संकल्पना माझ्यासाठी महत्वाची आहे, पण ती एक गुरु अशी नाही, तर अनेक गुरु. पण सगळ्यात लास्टला तुम्ही तुमचे स्वतःचे गुरु असणं खूप गरजेचं आहे. क्या बात आहे. सर, गोविंद पॅलेस या ठिकाणी आता आपण आहोत आणि दत्तांच्या मंदिरात आहोत, तर या एकूणच वास्तूविषयी थोडीशी माहिती सांगा. ऍक्च्युली ही जी प्रॉपर्टी आहे ही अभि ग्रुपच्या अंडर येते. द ग्रँड हेरिटेज रिसॉर्ट आहे. 8 एकरामध्ये भव्य एकरात पसरलेलं आहे, आणि हे बेसिकली डेस्टिनेशन वेडिंग कॉर्पोरेट इव्हेंटसाठी खूप फेमस आहे ऍक्च्युली. कारण इथं जो गोविंद पॅलेस जो बघितला, तर ऍक्च्युली इट्स अ स्टोनचा पॅलेस. ह्या पॅलेसचा सगळा जो दगड आहे ना, आम्ही कोल्हापूरवरून आणला. तर माझी एक श्रद्धा अशी होती की शिवाजी महाराजांचे किल्ले ज्या दगडांमधून बांधले गेले, त्याच्यातनं आमच्याकडे एक छोटासा महाल असावा, म्हणून ते बांधले गेलं.
पूर्वी फॅमिलीसाठी बांधला, पण नंतर आम्हाला असं वाटलं की आम्ही तेवढा वेळ देऊ शकत नाही या जागेला. मग आम्ही डेव्हलप केले आणि सांगायला बरं वाटतंय की डेफिनेटली ही प्रॉपर्टी ग्रो होत गेली. द ग्रँड हेरिटेज रिसॉर्ट पूर्वी जोशी फार्म्स नावाने सुरुवात झाली होती, बरं. पण नंतर ते जसं थोडं त्याला कमर्शियल रूप पण आलं. हो. वेगवेगळ्या समाजाचे भारतभरातनं लग्न होतात इथं, फॉरेनर्स क्या बात. लग्न पण खूप झाले इथं. हम्म. आणि डेफिनेटली दत्तगुरूंवर आमची सगळ्या फॅमिलीची खूप श्रद्धा आहे, भक्ती आहे. तर मी ठरवलं होतं की एक मंदिर बांधायचं. तर योगायोगाने जशी संधी मिळाली तर क्या बात आहे. दत्तगुरूंचं एक छान मंदिर ह्या परिसरात 10,000 स्क्वेअर फुटामध्ये मंदिर आहे. टोटल प्लॉट एरिया ह्या वास्तूचा जवळजवळ 8-8.5 एकराचा आहे. बरं. पण डेफिनेटली ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही आशीर्वाद फार महत्वाचे आहेत. क्या बात आहे. सर, जसं मंदिराविषयी तुम्ही सांगितलं, आणखीन ह्या वास्तूचं वेगळेपण काय? या वास्तूचं वेगळेपण म्हणजे इथं शेजारीच तुला राधाकृष्णाची एक अतिशय सुंदर मूर्ती दिसते. बरं. राधाकृष्णाचं मंदिर पण त्याच वेळेला उभं राहिलं आणि त्याच्यासाठी आम्ही सेपरेटली एक छोटंसं वृंदावन गार्डन बनवलं की राधाकृष्णाला तसं वातावरण हवं. बरं. आणि डेफिनेटली मला सांगायला बरं वाटतं, वर्षाला 2-2.5 लाख भाविक खरं या दोन्ही मंदिरांचं दर्शन घेतात, कारण एवढे प्रोग्राम्स होतात, त्या निमित्ताने एवढे लोक येत असतात आणि लोकांना बरं वाटतं की असं मला वाटतं फार कमी रिसॉर्ट्स असतील किंवा की अदरवाईज हॉटेल किंवा नुसतं बँक्वेटला ती मजा येत नाही. तर लग्न कार्याच्या वेळेला किंवा आपण जेव्हा म्हणतो डेस्टिनेशन वेडिंग, त्या वेळेला कसं असतं, आजकाल डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे एक मोठा समारंभ असतो आणि पूर्वीसारखं लोकांना वेळ मिळत नाही आता. तर त्यावेळेला या लग्नाच्या निमित्तानेच मावस बहीण, नाते बहीण, मित्र, नातेवाईक असे खूप लोक येत असतात आणि मग ते 2 दिवस येतात, राहतात आणि त्यावेळेला मग सगळ्यांना सगळं इथे अवेलेबल आहे या रिसॉर्टमध्ये. म्हणजे यंगस्टरसाठी आहे 2-2 स्विमिंग पूल आहेत, बाकीचे जिम आहे, फिरण्यासाठी जागा आहे, सायकलिंगचे ट्रॅक आहेत आणि मंदिर सगळ्यात महत्त्वाचं, कारण वयस्कर माणसं फक्त नाही, यंग जोडी सुद्धा येऊन पहिल्यांदा दर्शन इथं घेते. तर मला वाटतं हे ब्लेसिंग खूप महत्त्वाचे. आणि अशा वास्तूमध्ये लग्न होणं, इतर कंपन्यांचे प्रोग्राम पण होतात, त्यावेळेला कॉर्पोरेट लोक पण इथे येऊन जेव्हा दर्शन घेतात ना, मला वाटतं त्यावेळेला बरं वाटतं मला सुद्धा की आपण आपल्या हातून एक मंदिर उभं राहिलं आणि बरेच लोक त्याचं दर्शन घेत आहेत, त्यांना आशीर्वाद मिळत आहेत, बरं वाटतं मला. या रिसॉर्टमध्ये कॅनडा, ऑस्ट्रेलिया, UK, जर्मनी वरनं लोकांनी मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा, याला 4 वर्ष रिसॉर्टला, पण कमीत कमी 30 ते 32 फॉरेनर्स मॅरेजेस पण झाले किंवा अशी काही मॅरेजेस झाली ज्यांचा पुणे सिटीशी काही संबंध नाही. ते पुणे एअरपोर्टवर आले, त्यांचे 200 नातेवाईकांना घेऊन ते इथं आले, लग्न केलं आणि गेले. तर मला वाटतं डेफिनेटली वास्तू आता छान प्रमोट होते आणि आम्ही फक्त कमर्शियल अँगलने बघत नाही. माझ्यासाठी हा आध्यात्मिक अँगल पण खूप महत्वाचा आहे. तो आनंद बाकी दर्शकांनीही घ्यावा, म्हणजे इथे येऊन तुम्ही तुमचे सांस्कृतिक समारंभ असतील किंवा व्यावसायिक तुमच्या काही बैठका असतील, त्याही इथे तुम्ही करू शकता. सर, उद्योजकता या शब्दाची तुमची नेमकी व्याख्या काय आहे आणि व्यवसाय सांभाळताना आपली संस्कृती, तिचं जतन, संवर्धन करावं, याच्या मागचा तुमचा विचार काय? खूप चांगला प्रश्न विचारला स्वप्नील. तुझी उद्योजकता किंवा सक्सेस, अशा मी एक माझी स्वतःची एक डेफिनेशन तयार केली की बाबा उद्योजकता म्हणजे काय किंवा सक्सेस म्हणजे काय. तर ह्या उद्योजकतेमधनं सक्सेस मिळायला पाहिजे. तर तुम्ही अशी काही गोष्ट करताय की ग्रोथ करताय, तो ग्रोथ असा असायला पाहिजे की ज्या माध्यमातून तुमच्या आजूबाजूच्या समाजातल्या लोकांना, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना त्याचा फायदा, खऱ्या अर्थाने फायदा होतोय का. तर ती खरं असताना चांगली उद्योजकता, ज्याच्यातनं बेनिफिट होतोय का, लोकांना आनंद मिळतोय का, त्यांचं आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत का. तुम्ही एकटे सक्षम होणे म्हणजे उद्योजकता नाहीये. तर ह्याच्यासाठी आता ह्या साईटचं मी उदाहरण दिलं. माझ्यासाठी हे 2 आदर्श राहिले. शिवाजी महाराज माझ्यासाठी खूप लहानपणापासून मोठा आदर्श राहिले आणि दुसरे आदर्श माझ्यासाठी आहेत थोरले बाजीराव पेशवे. तर त्यामध्ये तू या साईटला बघशील तर मी प्रयत्न केला की जसं शिवाजी महाराजांच्या रिलेटेड पण आम्ही खूप गोष्टी इथं उभारलेत. जसं मी तुला आत्ता सांगितलं की हा समोरचा पॅलेस बांधताना पण मी प्रयत्न केला की हा दगड कोल्हापूरवरनं आणला की जिथं शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना तो जसा दगड वापरला गेला, तसंच इथं तू बघतो इथे शनिवारवाडाचा एक पण सेट उभारला, इथं थोरल्या बाजीरावांचं महत्व खूप जास्त आहे. आणि या दोन्ही थोर व्यक्तींकडनं आपल्याला सगळ्यात महत्वाचं उद्योजकता, कारण त्यांना डेफिनेटली ह्या 2 थोर व्यक्तींना कळलेलं होतं की तुम्ही जेव्हा जगावर राज्य करायचं, तर शिवाजी महाराजांना पण ते एवढं चांगलं माहिती होतं की जेव्हा त्या काळामध्ये ज्या ब्रिटिशर्स येत होते इंडियामध्ये, त्यांना माहिती होतं की हे आपल्या बिझनेस करण्यासाठी आले.
तर शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर बऱ्याचशा अशा चर्चा केलेल्या आहेत की बाबा बिझनेस करताना आमच्या मराठी माणसाला काही फायदा होणार आहे का बरं. त्याच्यातनं. तसंच जेव्हा आपण थोरले बाजीरावांचं उदाहरण घेतो, ज्यांनी अटके पार झेंडे लावले सगळ्या त्या पिरियडमध्ये, तर डेफिनेटली मराठी माणसांनी उद्योजकता पण त्या पिरियडमध्ये जोपासल्यामुळेच आपण मोठं झालो. होय. तर मला हे स्वतःला काही मान्य नाही की मराठी माणसांना उद्योग जमत नाही. तर हे बेस्ट उदाहरण आहेत आपल्यासाठी की आपणच मराठी माणसांनी ज्या वेळेला अटके पार झेंडे लावले त्यावेळेला व्यावसायिकता हा एक पाठ होताच. कारण ज्या राज्यकर्त्यांना व्यवसाय जमतो त्याच वेळेला ते 90-100 वर्ष जसं आपला महाराष्ट्राने सगळं जवळजवळ राज्य केलं अटके पार, तर मला वाटतं ही उद्योजकता होतीच. तर उद्योजकतेचं चांगलं उदाहरण हेच की त्याच्यातनं समाजाचा फायदा व्हायला पाहिजे. तुम्ही एकटे मोठे होणं म्हणजे उद्योजकता नाहीच. तर तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, त्याच्यातनं तुमच्या कौशल्याने, तुमच्या स्ट्रेंथने तुम्ही समाजाला विकासाकडे नेताय, तिथनं डेव्हलपमेंट होते, ग्रोथ होते. आय थिंक दिस इज द बेस्ट डेफिनेशन. आणि पुन्हा आपल्या सांस्कृतिक वारशाची त्यांची ओळख करून ऍक्च्युली. आणि इथं आपण एक चांगली सांगड घातली गेली त्या निमित्ताने की इथं आपल्याला व्यवसाय करता करता ह्या थोर व्यक्तींचं नाव खूप जास्त माझ्यासाठी महत्वाचं आहे. कारण अल्टिमेटली या दोन्ही व्यक्ती जर त्या पिरियडमध्ये नसत्या तर आजचा भारतच नसता. आजचा भारत हा असा भारत नसता जो आपण आज बघतोय. तर डेफिनेटली शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये इथं थांबवलं, म्हणजे मोगलांना आपण इकडे थांबवलं. तर आज तू बघतोयस की साऊथकडची सगळी मंदिरं अजून इंटॅक्ट आहेत. नॉर्थकडची मंदिरं पडली पण साऊथकडची मंदिरं इंटॅक्ट आहेत. त्याचं कारण आपण थांबवलं. शिवाजी महाराजांनी, त्यांच्या मावळ्यांनी इथं महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाला इथंच थांबवलं, ह्या मातीत त्यांना थांबवलं आणि त्याचा फायदा डेफिनेटली साऊथला झाला. तर मला वाटतं हिस्ट्री खूप गोष्टी सांगून जाते. तर व्यवसाय आणि हिस्ट्री ह्या सगळ्या पॅरल चालणाऱ्या गोष्टी. जसं आपण म्हणतो कल्चर आणि बिझनेस ऑलवेज गो हँड इन हँड. असं नुसतं बिझनेस हा तो कधी होत नाही, कारण तुम्हाला ती हिस्ट्री स्ट्रॉंग असते म्हणून बिझनेस पण काही चांगले स्ट्रॉंग होऊ शकतात. क्या बात आहे सर. इथे इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी मी बघतोय की तुम्ही इथे शेती सुद्धा करताय. तर जागतिक परिप्रेक्षामध्ये एखादा व्यवसाय उभा करत असताना आपलं भारताचं स्थान काय आहे? भारत कुठे आहे? तुम्ही कशा पद्धतीने भारताकडे बघता? सी, भारत डेफिनेटली तुला माहिती मागच्याच आठवड्यामध्ये आपण 4th लार्जेस्ट इकॉनॉमी झालो जगातला आणि मे बी विदिन नेक्स्ट 2 years विल बी द नंबर 3rd बेस्ट इकॉनॉमी ऑर द लार्जेस्ट इकॉनॉमी. पण हे सगळं होत असताना आपल्याला हे विसरता कामा नये की आपण शेतीप्रधान देश आहे. अगदी. की भारतामध्ये आज सुद्धा जवळजवळ 60 to 65% आपले जे पॉप्युलेशन आहे हे आज सुद्धा शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेती हा अजून पण खूप मोठा व्यवसाय आहे. आणि ऍग्रिकल्चर टुरिझम, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री ह्या जर सगळ्या बघितलं तर भारत प्रचंड ग्रो करतोय. ओके. तर मी सुद्धा प्रयत्न केला या साईटवर. फक्त हे रिसॉर्ट नाही आहे, तर रिसॉर्ट मे बी एक बाजू आहे, पण माझ्यासाठी ही एक अशी जागा आहे की जिथं मनस्वास्थ्य आहे, इथं मेडिटेशन आहे. तर इथं आल्यानंतर तू बघशील इथं की इथं सगळ्या टाईपच्या भाजीपाला इथं येतोय. इथं आम्ही गहू, मका, ज्वारी, व्हरायटी ऑफ फ्रुट्स आहेत. इथं 8 ते 10 टाईपचे फ्रुट्स आहेत. म्हणजे इथं अगदी चिक्कू आहे, बनाना आहे, आंब्याची झाडं आहे, पपई आहे, केळी आहे, लिंबू आहे. तर सगळ्या टाईपचा प्रयत्न केला. इथं आम्ही कमीत कमी 16 ते 17 टाईपचा भाजीपाला आम्ही इथं उगवतो. आणि हे खरं लाईफ आहे. म्हणजे ज्या वेळेला एक कमर्शियल लाईफ एक वेगळं बघतो, पण इथं ज्या वेळेला मी येतो आणि इथे माझा टाइम स्पेंड करतो, मी स्वतः पण खूप थांबतो इथं. आणि ते जे फील आहे ना की तुम्ही उद्योजक, तुम्ही किती पैसे, तुम्ही कुठल्या कंट्रीत जाता, हे सगळ्या आलायदा गोष्टी. पण अशा वास्तूमध्ये जेव्हा तुम्ही येता हे खरं नेचर आहे. कारण तुम्ही या मातीतनं जन्माला आला आणि तुम्ही फायनली तुमचा एंड इथंच आहे. तर हे खरं लाईफ आहे. आणि हे एन्जॉय करणं. आणि तुझं म्हटलं भारत कुठे आहे, तर भारत डेफिनेटली तुला मी सांगितल्याप्रमाणे भारत ग्रो करतोय. आणि भारत शेतीच्या माध्यमातून पण ग्रो करतोय. बरं. जसं आता खूप असे प्रयोग होत आहेत आपल्याकडे, शेतीचे प्रयोग होत आहेत. ऍग्रिकल्चरमध्ये आपण खूप चांगलं काम करतोय. तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये शेती हा खूप मोठा व्यवसाय होतोय. म्हणजे अशा अनेक उदाहरणं आपण बघतोय की लोकांनी चांगले जॉब सोडून, लाखो रुपयाचे जॉब सोडून आजकाल आपले यंगस्टर पण इकडे येतात. तर डेफिनेटली महत्व शेतीचं वाढतोय. आणि जसं मी तुला सांगत होतो की शेती बरोबरच इथं तू बघतोय आमच्याकडे गायींचा गोठा पण आहे समोर. कारण गोशाळा अतिशय महत्वाची आहे. आणि इथं आल्यानंतर त्यांना चारा खाऊ घालणं, गायींबरोबर थोडासा टाइम स्पेंड करणं. माझ्याकडे इथं 6 गायी आहेत.
आणि प्रत्येक गाईला आम्ही वेगवेगळं नाव दिलेलं आहे. क्या बात आहे, लक्ष्मी गंगा हे वासरू 6 महिन्यापूर्वी जन्माला आलेलं क्या आहे. बात आहे, क्या बात आहे. आणि हे 6वी गाय आहे ही. बरं आणि बाकी तू बघतेस ही 2 नंबर जी आहे लक्ष्मी नावाची पहिली गाय आहे आमची. बरं. तिचं नाव आम्ही लक्ष्मी ठेवलं. बरं. ती ओरिजिन आहे अच्छा. आणि ती सगळ्यांची आई आहे. बरं बरं. तर हे वातावरण मला वाटतं अतिशय महत्वाचं स्वप्न. म्हणजे हा. तुम्ही ग्रोथ करत असताना असं वातावरण, असं नेचरमध्ये तुम्ही असणं, मला वाटतं ते खऱ्या अर्थाने जीवन आहे. ते खरं लाईफ आहे. क्या बात. की इथं चकाचौंध नसेल, इथं तुम्हाला खूप जास्त फर्निचर नसेल किंवा असं काही नसेल, पण इथं आल्यानंतर जे मानसिक सुख आहे ना, ते मोठ्या मोठ्या पॅलेसमध्ये पण नाही मिळत. खरं खरं. आणि मी बघतोय की नैसर्गिक अधिवास आहे. आपण हा. अशा ठिकाणी आहोत की जिथे तुम्हाला खऱ्या अर्थाने निसर्गाच्या जवळ येता येतं. ऍक्च्युली पण सर, शेतात उभं राहूनच मला तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही इतक्या वेगवेगळ्या ग्लोबल कॉन्क्लेव्ह मध्ये सहभागी असता. म्हणजे GIBF सारखी एक मोठी संस्था उभं करणं आणि तिचं देश विदेशामध्ये तिचं नाव होणं, हा एक खूप मोठा प्रयोग तुमच्या माध्यमातून यशस्वी झालाय. तर इथूनच आता तुम्ही सांगा की जो आपला ग्लोबल ऑडियन्स आहे, विशेषतः मराठी ऑडियन्स. डेफिनेटली ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमची संकल्पना माझ्या डोक्यात आली काही वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी. आणि याच्यातनं आली कारण मला जेव्हा जाणवलं की जेव्हा मी बिझनेस करायला सुरुवात केली, जसं आपण मगाशी बोललो की बिझनेस करायला सुरुवात करताना अनेक टाईपच्या अडचणी तुम्हाला येतात आणि त्यावेळेला तुम्हाला सपोर्ट सगळीकडनं मिळत नाही. बरोबर. सगळ्यांनाच तो सपोर्ट मिळत नाही. आणि त्यावेळेला तो सपोर्ट तुम्हाला हवा असतो की खूप गोष्टी माहीत नसतात, बारकावे तुम्हाला माहीत नसतात बिझनेसच्या आणि तुम्हाला ग्रो करायचं असतं. तर मला अनेक टाईपच्या अडचणी आल्या. तर त्यावेळेपासून माझ्या डोक्यात होतं की एका सर्टन स्टेजला मी समाजाला जर देणं लागतोय, तर आम्ही अभि चॅरिटेबलच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम गेले अनेक वर्ष करत आलो, पण बिझनेससाठी, बिझनेसमॅनसाठी. आणि त्यातल्या सुद्धा जे MSMEचे बिझनेस, मायक्रो स्मॉल अँड मीडियम, तर ज्यांची स्वप्न आहेत, ज्यांना मोठं व्हायचंय, ज्यांनी डेअरिंग केले, तर त्यांना डेफिनेटली एक सपोर्ट करण्याच्या दृष्टीने ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमची स्थापना झाली 10 वर्षापूर्वी. आणि मला सांगायला बरं वाटतं, आज 97,000 मेंबर आहे ग्लोबल इंडियाचे. आणि त्याच्यातनं आम्ही 154 पेक्षा जास्त कंट्रीशी जोडले गेलो. आजपर्यंत आम्ही 250 पेक्षा जास्त छोटे कॉन्क्लेव्ह केले आणि कमीत कमी 48 मोठे कॉन्क्लेव्ह केले. आणि नुसतं यावर्षी जर तू म्हणशील तर यावर्षी आमचे जे मोठे कॉन्क्लेव्ह झाले, म्हणजे इंडिया, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन कंट्रीचे बिझनेस कॉन्क्लेव्ह असतील किंवा इंडिया सेंट्रल एशियाचं असेल किंवा इंडिया गल्फ असेल, तर या माध्यमातून जगामध्ये ज्या अपॉर्च्युनिटी आहेत, अनटॅप्ड, अनएक्सप्लोर अपॉर्च्युनिटी आहेत, त्या आपल्या SMEच्या उद्योजकांना दाखवणं. आणि त्याच्यातनं त्यांना बाबांनो फक्त अमेरिका किंवा फक्त फ्रान्स किंवा जर्मनीत अपॉर्च्युनिटी नाहीये, तर जगामध्ये एवढ्या कंट्री आहेत, त्या सगळ्या कंट्रीमध्ये अपॉर्च्युनिटी आहे. भारताचा विषय मगाशी आपण जे बोललो, भारत ग्रो करतोय, 4th लार्जेस्ट इकॉनॉमी आहोत, 3rd लार्जेस्ट काही काळामध्ये होऊ. पण हे करत असताना आपल्याला आज गरज आहे की आपल्या उद्योजकांनी बाहेर पडण्याची गरज आहे, जगामध्ये जाण्याची गरज आहे. फक्त कुठल्या जातीमध्ये न अडकता, रिलिजनमध्ये न अडकता, तर बिझनेस मधल्या कुठल्याच बाउंड्री नसाव्यात. तर GIBFची संकल्पना हीच आहे की ग्लोबल इंडिया म्हणजे तुम्हाला इंडियन बिझनेस म्हणजे बाउंड्री ह्या ग्लोबल लेवलला असाव्यात. तर आम्ही 154 कंट्रीशी आतापर्यंत कनेक्ट झालो. आणि आफ्रिकेमध्ये जवळजवळ आम्ही 30 कंट्रीमध्ये काम करतोय, आम्ही लॅटिन अमेरिकेमध्ये जवळजवळ 22 कंट्रीमध्ये काम करतोय, सेंट्रल एशियाच्या कंट्रीमध्ये करतोय, साऊथ ईस्ट एशियाच्या कंट्रीमध्ये करतोय. आणि या सगळ्या माध्यमातून मला सांगायला बरं वाटतं स्वप्नील की खूप काम होतंय, मोठे मोठे कॉन्क्लेव्ह घडवून आणतोय. आणि या माध्यमातून आतापर्यंत 400-450 कंपन्या भारताच्या बाहेर आम्ही उद्योजकांना उभ्या करण्यासाठी मदत केली. अनेक डेलिगेशन्स आम्ही हँडल करत असतो, इनकमिंग डेलिगेशन्स, आउटगोईंग डेलिगेशन होत असतात. तर असं नाही की फक्त मोठ्या सिटीमध्ये कॉन्क्लेव्ह होत आहेत, तर मी वेगळ्या कंट्रीच्या अँबॅसिडरला अगदी कराड, कोल्हापूर सारख्या सिटीमध्ये सुद्धा घेऊन गेलो की आपल्या 2 टायर 3 टायर सिटीजल्या उद्योजकांना पण त्यांना ऐकायला मिळावं, त्यांच्या मिनिस्टरला बघायला मिळावं, तिथल्या अपॉर्च्युनिटी कळाव्यात. तर डेफिनेटली GIBFच्या माध्यमातून हे खूप चांगलं काम मागचे काही वर्ष होते. आणि आय एम व्हेरी ऑप्टिमिस्टिक, खूप पॉझिटिव्ह आहे मी की येणाऱ्या काळामध्ये ग्लोबल इंडियाच्या माध्यमातून अनेक उद्योजक एक्सपोर्टर बनतील, इम्पोर्टर बनतील. आणि त्यांनी तिथे त्यांचे व्यवसाय फक्त लिमिटमध्ये, फक्त भारतामध्ये किंवा काही सिटीमध्ये न करता त्यांनी जगातल्या ह्या कंट्रीज एक्सप्लोअर कराव्या. भारताला आपल्याला जर मोठं करायचं तर आपण एके ठिकाणी थांबून आता चालणार नाही. कारण मी जेव्हा एवढ्या अँबॅसिडरशी, हाय कमिशनरशी बोलत असतो ना, तर मला डेफिनेटली जाणवलं की त्या सगळ्यांची अपेक्षा भारताकडनं खूप आहे.
त्यांना वाटतंय की आपण एक बिग ब्रदर म्हणून, जसं आपण कोविडच्या पिरियडमध्ये तुला माहिती असेल की होय. फार्मास्युटिकल मध्ये भारत खूप मोठा प्लेअर आहे. खरं. आणि या माध्यमातून वॅक्सिनेशन जे प्रोग्राम आपण केले, हो. आपले प्राईम मिनिस्टर मोदींनी प्रयत्न केले, आपल्या कंपन्यांनी खूप प्रयत्न केला, खरं. आणि त्याच्यातनं आपण फ्री वॅक्सिनेशन प्रोग्राम पण केले. हो. त्याच्यानंतर स्पेसिफिकली आफ्टर कोविड हम्म. भारत एक ग्लोबल प्लेअर म्हणून जन्माला आला. आणि त्या पिरियडमध्ये मला असं वाटतं की ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचं आमच्यासारख्या संस्थेचं महत्व आणखीन वाढलं, खरं. त्यांच्या अपेक्षा वाढल्या. आणि याच माध्यमातून आता इथं 19 आणि 20 सप्टेंबरला आम्ही इंडिया आफ्रिका बिझनेस कॉन्क्लेव्ह एडिशन 3 याच जागेत करतोय. ओके. हा खूप मोठा कॉन्क्लेव्ह आहे. जवळजवळ 26 आफ्रिकन कंट्रीचे हाय कमिशनर्स, अँबॅसेडर येथे येत आहेत. सगळ्यात महत्वाचं, तिकडनं जवळजवळ 350 ते 400 आफ्रिकन कंपन्या वेगळ्या कंट्रीमधनं इथे येतात. क्या बात आहे. मला वाटतं सप्टेंबर मध्ये होतो. हा आता 19 सप्टेंबरला येणारा क्या प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये अगदी टांझानिया, इथोपिया, नायजेरिया, घाना, झांबिया, झिम्बाब्वे बरं. अशा सगळ्या कंट्रीमधनं बिझनेसमन इथे येत आहेत. हम्म. आणि एक व्हिजन GIBFचं हेच आहे की भारतभरातनं इथं जे बिझनेसमन येतील, हो. आफ्रिका इज द फ्युचर ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं जातं. हम्म. आफ्रिका इज वन ऑफ द रिचेस्ट कॉन्टिनेंट आहे. हम्म. तर त्यांना अपॉर्च्युनिटी हव्यात. ओके, अपॉर्च्युनिटी त्यांना द्यायच्या पण आहेत. हम्म. तर मला वाटतं भारताकडे अशी क्षमता आहे असं त्यांना वाटतं, आणि आपले यंगस्टर्स, आपले बिझनेस पण डेफिनेटली कॅपेबल आहेत. की आपण आता जेव्हा आपण म्हणतो जिओ पॉलिटिक्स वेगळ्या लेवलवर चाललंय, आपण बघतोय की अमेरिका आणि टॅरिफ आणि असे खूप गोष्टी ऐकतात, त्यावेळेला मात्र आपलं महत्व आफ्रिकेमध्ये आहे. तर आपण तिथं जायची गरज आहे. म्हणजे भारतानं मोठ्या भावाची भूमिका नक्कीच. बजावली. सर, इंडो आफ्रिका कॉन्क्लेव्ह बद्दल तुम्ही मगाशी सांगितलं की जी आता सप्टेंबर मध्ये होतीये, हो. त्याच्यामध्ये भारतीय व्यावसायिकांना, नवीन उद्योजकांना सहभागी व्हायचं असेल तर कुठे, कशा पद्धतीने त्यांनी संपर्क साधावा आणि GIBF ला कसा अप्रोच पाहावा? ऍक्च्युली सर, इंडिया आफ्रिका बिझनेस कॉन्क्लेव्ह एडिशन 3 आता इथं होतो याच वास्तूमध्ये, द ग्रँड हेरिटेज रिसॉर्टला, कोंडापूरमध्ये आहे, पुणे नगर रोडला. हो. आणि इथं वेबसाईट आहे आमची www.gibf.biz नावाची, www.gibf.biz. इथं जाऊन ते डायरेक्टली रजिस्ट्रेशन करू शकते, कारण तिथं डायरेक्टली प्रोव्हिजन केलेले आहे. दे कॅन डायरेक्टली गो अँड रजिस्टर. आणि डेफिनेटली इंडिया आफ्रिका बिझनेस कॉन्क्लेव्ह मगाशी तुला बोलल्याप्रमाणे एवढ्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये अपॉर्च्युनिटी आहेत, त्या एक्सप्लोअर करण्यासाठी इथं लोकांनी यावं. आम्ही मागचे 2 वर्ष प्रयत्न करत आलो, त्यामुळे एवढा मोठा प्रोग्राम इथं घेतोय. खरं. आणि या माध्यमातून एक्सपेक्टेड आहे 2000 पेक्षा जास्त बिझनेस पण इंडियाच्या कानाकोपऱ्यातनं वेगळ्या सेक्टरचे, म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टर असेल, टेक्सटाईल असेल, खरं. FMCD, FMCG, हो. रिन्युएबल एनर्जी, हो. मायनिंग, हम्म. अशा सगळ्या टाईपच्या IT अँड AI, मला वाटतं सगळ्या टाईपच्या बिझनेसमॅनसाठी डेफिनेटली हा प्लॅटफॉर्म उपयोगी पडणार आहे. तर आय वॉन्ट टू इन्व्हाइट मोस्ट ऑफ द बिझनेसमॅन फ्रॉम द SME sector, the big corporate. They should come here, they should explore the market, Africa market. Africa is coming here in Pune with 25 countries opportunities. तर मी सांगेल, तुम्ही या, अनुभव घ्या, आणि भारताला 3rd नंबरची इकॉनॉमी होण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहभागाची खूप जास्त गरज आहे. थँक्यू सो मच. क्या बात आहे. सर, तुमचे खूप खूप आभार Thank you की so much. इतका चांगला कार्यक्रम होतोय आणि त्या निमित्तानं आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू शकलात. तुम्ही इतकी छान माहिती आम्हाला दिलीत आणि तुमचा जो व्यावसायिक क्षेत्रातला जो प्रवास आहे तो इतका प्रेरणादायी आहे, तो इतका रोचक आहे की प्रत्येक युवकाला तो आपलासा वाटतो, प्रेरणा देऊन जातो. आणि हीच मला वाटतं आजच्या मुलाखतीची नेमकी मेख आहे असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू स्वप्नील, आणि दर्शकांना पण माझा नमस्कार. थँक्यू सो मच. जसे की आपल्याला उद्याच्या आता सुंदर भारताचं भविष्य व्हायचं असेल तर व्यवसाय क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये आपण जरूर यावं. आणि ही जी इंडो आफ्रिका बिझनेस कॉन्क्लेव्ह आहे याच्यामध्ये सुद्धा आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हा. आजच्या रेफरल की या कार्यक्रमातून आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागात नवीन मान्यवरांसोबत.